तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्वाची अपडेट. रक्षाबंधनाचं लाडक्या बहिणीला गिफ्ट येणार आहे. ठीक आहे. रक्षाबंधना संदर्भामध्ये लाडक्या बहिणीला 3,000 रुपये जमा होणार आहेत. आता कोणकोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा होणार आहेत? तुमचा पुढील हप्ता तो सुद्धा तुम्हाला रक्षाबंधनाला जमा होणार आहे. त्यामुळे महत्वाची आणि गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे. जो तुमचा पुढचा 13वा जो हप्ता आहे, तो 13वा हप्ता लाडक्या बहिणीला कधी मिळणार आहे? तर रक्षाबंधनाला तुम्हाला ते गिफ्ट असणार आहे. रक्षाबंधन तुमचं म्हणजे तुम्हाला रक्षाबंधनाच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पुढचा जो तुमचा 13वा हप्ता तो तुम्हाला जमा होणारच आहे. त्यात काही शंकाच नाही. परंतु टेक्निकल इश्यूमुळे, काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे, तांत्रिक कारणामुळे ज्या ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता नव्हता मिळाला, म्हणजे ज्या महिलांना जून महिन्याचा तुमचा 12वा हप्ता नाही मिळाला, अशा महिलांना काळजी करायची आवश्यकता नाही. परंतु जर तुम्हाला अपात्रच केलं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणाशी संपर्क करायचा आहे, पैसे कसे मिळवायची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीला नक्की शेअर करा. कारण अनेक नाही तर लाखो लाडक्या बहिणी आहेत, ज्या बहिणीला पैसे जमा झालेले नाहीयेत. मग संपर्क कुठं करायचा? 181 जो नंबर आहे, हा नंबर लागत नाही. किती नंबर आहे? 181 जो काय हेल्पलाईन नंबर दिलाय, हा नंबर लागत नाहीये. कुठल्याच प्रकारे त्या लाडक्या बहिणीला कॉन्टॅक्ट करता येत नाही, संपर्क करता येत नाही. मग तुम्हाला संपर्क कोणाशी करायचा आहे जेणेकरून तुमचे हप्ते बंद झालेले चालू होतील, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. तत्पूर्वी रक्षाबंधनाचं गिफ्ट या लाडक्या बहिणीला 3,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे हे गिफ्ट वेगळं आहे का? का तुमचे जे 1,500 रुपये प्रति महिन्यानुसार येतात तेच पैसे आहेत? तर ती पण माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. चला तर पहा, नवीन आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत तुम्ही शेअर करून द्या. बघा, लाडक्या बहिणीसाठी महत्वाची अपडेट काय आहे? तर इथं बघा, एक सेकंड. आता हा जो हप्ता, या हप्त्या संदर्भात महत्वाची अपडेट लाडक्या बहिणीला. किती लाडक्या बहिणी आहेत? तर खूप साऱ्या लाडक्या बहिणी यावेळेस अशा आहेत की ज्या लाडक्या बहिणीला हा जो तुमचा 12वा हप्ता आहे, ठीक आहे, हा 12वा हप्ता तुमचा जून महिन्याचा आहे, परंतु त्या लाडक्या बहिणीला नाही मिळाला. अशा साधारणतः 1,00,000 महिला असतील, जास्त सुद्धा महिला असण्याची शक्यता यावेळेस जास्त आहे. कारण पडताळणीमध्ये अनेक महिला अपात्र ठरल्यात, परंतु ज्या महिला अपात्र नसतानाही ठरलेल्या आहेत त्या महिलांचं बघा, आता 12वा हप्ता तुम्हाला आला नाहीये, अर्थात तुम्हाला 1,500 रुपये जे काही मिळायचे होते ते 1,500 रुपये मिळाले नाही. ते 1,500 रुपये तुमचे सोबत तुमचा जो 13वा हप्ता असणार आहे, जो तुमचा जुलै महिन्याचा हप्ता आहे 13वा, त्याचे 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. मग ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना साधारणतः 7 तारखेपर्यंत म्हणजे 7 जुलैपर्यंत तुम्हाला 12वा हप्ता मिळाला आहे, अशा लाडक्या बहिणीला फक्त जो तुमचा जुलै महिन्याचा हप्ता आहे हा 1,500 रुपये मिळणार. परंतु ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 7 जुलैपर्यंत 12वा हप्ता आला नाहीये किंवा आता सुद्धा 12वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाहीये, अशा ज्या कुठल्या ताई असणार आहेत, त्या ताईंना हे जूनचे 1,500 रुपये आणि तुमचे जुलै महिन्याचे 1,500 रुपये असे दोन्ही मिळून तुमच्या खात्यामध्ये एकूण 3,000 रुपये, या 3,000 रुपयाचं वितरण होणार आहे. दोन्हीचे मिळून 3,000. कोणकोणत्या महिलांना? तर ज्या महिलांना हा 12वा हप्ता आला नाहीये त्याचे 1,500 रुपये आणि तुमचा पुढील जो हप्ता तुम्हाला रक्षाबंधनाला मिळणार आहे त्याचे 1,500, असे मिळून तुमच्या खात्यात एकूण 3,000 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे लाडकीसाठी महत्वाची खुश खबर आहे. कमेंट करायचं आहे, जुलैचा हप्ता तुम्हाला हा रक्षाबंधनाच्या अगोदरच मिळणार आहे. 12वा नाही मिळाला, कमेंट करायची आणि कुठं तक्रार करायची तर बघा, महत्वाचं अपडेट, ही सगळ्यात महत्वाची अपडेट आहे. तुम्हाला पैसे येणार आहेत. ज्या ताईला 12वा हप्ता आला असेल, अशा ज्या कुठल्या ताई असणार आहेत त्या ताईला फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत. ज्यांना 12वा नाही आला अशाच महिलांना 12वा हप्ता सोबत तुमचा 13वा हप्ता असे मिळून मग 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. आणि आता तक्रार तुम्हाला कुठं करायची नेमकं? तर बघा, तक्रार करण्यासंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तक्रार इथंच करायची आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा मिळणार नाही. बघा, आता पैसे न मिळण्यासाठी किंवा अपात्र नसतानाही अपात्र केलं आहे, अशा महिलांनी काय करायचंय, महिला व बालविकास जे विभाग आहे
तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर तालुक्याच्या ठिकाणी जा. तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्ह्याच्या ठिकाणचं जे महिला बाल विकास खातं आहे, तो महिला बाल कल्याण खातं आहे, त्या महिला बाल विकास किंवा महिला बाल कल्याण खात्याकडे जा आणि तिथं तुम्ही तुमची तक्रार नोंदवा की मला लाडक्या बहिणीमध्ये ज्या काही अटी आहेत, ज्या काही शर्ती आहे, ज्या तुम्हाला सांगितल्या होत्या, कोणत्या आहे? सरकारी नोकरीला कोणी लागलेलं नाहीये, इन्कम टॅक्स घरात कोणी भरत नाही, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाहीये, ठीक आहे, 5 पेक्षा जास्त जमीन नाहीये, ठीक आहे, अशा काही अटी आहेत किंवा 4 व्हीलर माझ्या घरामध्ये कुठलीच नाहीये, अटीमध्ये बसताय तरी पैसे नाही आले, तर मग तुम्हाला इथे जाऊन तक्रार करायची आणि तक्रार सर्वांनी करा. तक्रार करणं कंपल्सरी कशामुळे आहे? ज्या महिलांना नाही आलं तर त्यांच्याकडे जास्त तक्रार आल्या तर त्यांच्या सुद्धा लक्षात येतील की ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत किंवा अपात्र होत आहेत की आपण केलेलं आहे त्या महिला खरंच या अपात्र नाहीयेत, म्हणून तुम्हाला जो काही हप्ता राहिला असेल तो सुद्धा हप्ता येईल. त्यासोबत पुढचा जो तुमचा रक्षाबंधनाला हप्ता येणार आहे तो सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. त्यामुळे ताईंनो, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. अनेक महिलांना माहितच नाही तक्रार कुठं करायची, त्यामुळे प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन आहे, सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. महत्वाचे येणाऱ्या ज्या काही अपडेट असतील तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आपल्या नंबरवर सुद्धा सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा. काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा, त्या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला उत्तर दिलं जाईल. ठीक आहे, हा एक नंबर सांगतो तुम्हाला. जर यदा कदाचित हा जो नंबर आहे किंवा लागत नाही बहुतेक 181 हा जो नंबर आहे, सुरुवातीला काय करा, या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि जर या नंबरवर तुम्हाला रिस्पॉन्स आला नाही किंवा लागला नाही तर मग तुम्ही सरळ महिला बाल विकास जे खाता आहे या महिला बाल विकास खात्याशी संपर्क करा, तुमचे पैसे येतील. त्यासोबत ज्या महिला, हे कोणासाठी आहे? ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरलेला आहे, अंगणवाडी सेवक फॉर्म भरला, पण ज्या महिलांनी स्वतः वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर त्यांना वेबसाईटला तशी सुविधा दिलेली आहे, त्यांनी वेबसाईट जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. तिथं असे तुम्हाला पर्याय आलेले आहेत, कारण अनेक व्हिडिओ त्यावर सुद्धा मी घेतलेला आहे. त्यामुळे फक्त तक्रार तुम्हाला इथे करा, पैसे येऊन जातील. ठीक आहे, थांबतो.